धक्कादायक बातमी समोर येते। मध्यधुंद तरुणीनं भर रस्त्यात धिंगाणा घातला। कराड पाटण मार्गावर वाहनं अडवली। गाड्यांच्या बोनेटवर चढून तिनं स्टंटबाजी केली। कराड पाटण राज्य मार्गावर विजयनगर गावच्या हद्दीत मद्यपी युवतीनं रस्त्यावर धिंगाणा घातलाय। मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास हा सर्व प्रकार घडलाय। तर या घटनेनं रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। त्या मध्यधुंद तरुणीनं भर रस्त्यात धिंगाणा घातला। कराड पाटण मार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती। तर गाड्यांच्या बोनेटवर चढून या तरुणीनं धिंगाणा घातला। मध्यधुंद तरुणीनं भर रस्त्यात धिंगाणा घातल्याचं पाहायला मिळतंय। कराड पाटण मार्गावर वाहनं अडवली। गाड्यांच्या बोनेटवर चढून या तरुणीनं स्टंटबाजी केली। कराड पाटण राज्य मार्गावर विजयनगर गावाच्या हद्दीत या मध्यधुंद तरुणीनं रस्त्यावरच धिंगाणा घातला। मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला। या घटनेनं रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं। आता या सर्व प्रकाराचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। तर गाड्यांच्या बोनेटवर बसून या तरुणीनं धिंगाणा घातला। तर ग्रामस्थांनी यामध्ये मध्यस्थी केल्यानंतर ही वाहतूक कोंडी सुरळीत झाली। कराड पाटण राज्य मार्गावर विजयनगर गावाच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडल्याची माहिती सध्या समोर येते। मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास हा सगळा प्रकार घडलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुहास पाटील यांच्याकडून। सुहास, या मध्यधुंद तरुणीनं रस्त्यातच धिंगाणा घातला, काय नेमकं प्रकरण? अंकिता, कराड पाटण राज्य मार्गावरती विजयनगर गावच्या हद्दीत मध्यधुंद अवस्थेत काल रात्री युवतीने रस्त्यावर धिंगाणा घातला। रस्त्यावरून येणाऱ्या गाड्यांच्या बॉनेटवरती बसून तिने आवाजच्या भाषेत आरडाओरडा करत होती। काही वाहनांवर दगडफेकही केल्याचे तेथील नागरिकांकडून समजते। अंकिता जी, सुहास, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कराड पाटण राज्य मार्गावरची घटना समोर येते। गाड्यांच्या बोनेटवर चढून या मध्यधुंद तरुणीनं धिंगाणा घातला आणि बराच वेळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती।